गरजे मराठी छत्रा खाली जमुया सारे माय मराठी एकमेका साथ देऊनी नारा गरजू गरजे मराठी ज्ञानोपासना ज्ञानार्जन ज्ञानदान बाळतो मराठी संस्कारे ही नटली सजली माय बोलिया मुची मराठी गरजे मराठी गरजे मराठी विश्वाच्या गाभारे गरजे मराठी. मंडळी नमस्कार. गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी या नव्या कोऱ्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, भूतकाळामध्ये मराठी माणूस अटकेपार गेला. वर्तमान काळात तो महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून अगदी भारत देशाच्या सीमा ओलांडून जगातल्या विविध देशांमध्ये गेला आणि आपल्या मराठीपणाचं, आपल्या मराठी बाण्याचं त्यांनी आपल्या कर्तृत्वाने, आपल्या कार्याने नाव कोरलं. अशाच काही मराठी उद्योजकांशी, मराठी संशोधकांशी, ज्यांनी इतर देशांमध्ये नाव कमावलं आहे, अशा मराठी जनांशी आपण या कार्यक्रमामधून संवाद साधणार आहोत. आजच्या आपल्या पहिल्या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर. 1991 पद्मश्री, 2000 पद्मभूषण, 2014 पद्मविभूषण. 1991च्या राष्ट्रपती पुरस्कारानंतर सतत देशाभिमान जागवणारे एक अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकर. आतापर्यंत 42 जगमान्य विद्यापीठांकडून गौरवलेलं नाव म्हणजे डॉक्टर माशेलकर. 1 जानेवारी 1943ला गोवा इथल्या माशेल या छोट्याशा गावात जन्मलेले हे डॉक्टर रघुनाथ माशेलकर. केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन जगन्मान्य भारतवासी म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली. शास्त्रज्ञ, तत्वज्ञ आणि थोर मानवतावादी विचारवंत, वैज्ञानिक आणि संशोधन महामंडळाचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा डॉक्टर माशेलकर यांची प्रतिमा अगाध आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर माशेलकर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. विचारवंत, संशोधक, तत्वज्ञ, लेखक, बहुआयामी व्यक्तिमत्व, युवकांकडे अतिशय पॉझिटिव्हली म्हणजे सकारात्मकतेनं पाहणारे आणि युवकांनासुद्धा प्रेरणास्थान असलेले, त्याशिवाय आपल्या देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या धोरणामागे एक व्यवस्थित असं आपल्या विचारांचं महत्त्व अधोरेखित करणारे, धोरणांना मार्ग दाखवणारे असे पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्याशी आपण या कार्यक्रमाच्या पहिल्या भागामध्ये संवाद साधणार आहोत. आता डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्याशीच का संवाद साधणार आहोत? कारण गरजे मराठीशी ते गेली 9-10 वर्ष निगडित आहेत आणि गरजे मराठी हे जे परदेशातल्या उद्योजकांबरोबर काम करतं आहे त्याची त्यांना चांगली कल्पना आहे. ती त्यांना पटलेली देखील आहे आणि म्हणून ते गरजे मराठीचे मेंटॉर आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच आजचा पहिला भाग डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्याशी संवादाचा. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. मी आत्ता म्हटलं तसं तुम्ही गरजे मराठीचे मेंटॉर तर आहातच, पण नुकतंच तुमचं मोर फ्रॉम लेस फॉर मोर हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. खूप वेगळं पुस्तक आहे, त्याच्या नावातच कळतं आहे. तर त्या पुस्तकानेच आपण सुरुवात करूया, कारण आम्हाला आजच्या कार्यक्रमात फक्त तुम्हाला ऐकायचं आहे. कारण मी आत्ता जे एवढी सगळी विशेषणं वापरली ना, त्यात अजून एक विशेषण राहिलं ते म्हणजे वक्ता दशसहस्रेषु. माशेलकर सर हे खूप चांगले ओरेटरसुद्धा आहेत आणि 10,000 एक चांगला वक्ता होतो तसे तुम्ही 10,000 एक वक्तासुद्धा आहात. त्यामुळे आम्हाला फक्त तुम्हाला ऐकायचं आहे. तर सुरुवातीला या पुस्तकाबद्दल सांगा. मला आनंद झाला की आपण या पुस्तकाविषयी मला बोलायला सांगितलं, कारण हे पुस्तक माझ्या मते, मी आता 83 वर्ष माझं वय चालू आहे. या 83 वर्षात सगळ्यात चांगलं काम काय आपण केलं जर मला विचारलं तर माझ्या मते हे पुस्तक.
तशी तुमची सर आधी 20 पुस्तकं प्रकाशित झाली. अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. लीप फ्रॉगिंग टू पोल वॉल्टिंग, म्हणजे बेडूकुडी ते हनुमानगुडी, त्याला तर बिझनेस बुक ऑफ द इयर अवॉर्ड मिळालं होतं. एक्सप्रुव्हमेंट म्हणजे एक्सपोनेन्शियल इम्प्रूव्हमेंट बाय कन्व्हर्जिंग पॅरलल्स, ते नॅशनल बेस्ट सेलर झालं होतं. अशा अनेक आहेत, पण हे माझं सगळ्यात फेवरेट आहे. त्याचं कारण म्हणजे माझ्या मते जगाचं भविष्य जे आहे ते मोर फ्रॉम लेस फॉर मोर हे जे आपण म्हणतोय त्याच्यामध्ये आहे. बरोबर. त्याचं थोडं बॅकग्राऊंड सांगतो मी तुम्हाला. 2008मध्ये ऑस्ट्रेलियन अकॅडमीने माझा सत्कार केला. अच्छा. आणि मी पहिला भारतातला फेलो ज्याला तसा सत्कार त्याचा झाला. आणि कॅनबरामध्ये मला त्यांनी इनोव्हेशनवर बोलायला आमंत्रित केलं होतं. आणि मी म्हटलं की मी पहिला भारतीय आणि मी त्यांना 100 लोकांची नावं देऊ शकले असतो जे माझ्याहून चांगले आहेत, माझ्याहून उत्तम आहेत, पण तरी त्यांनी मला निवडलं, म्हणजे याचा अर्थ त्यांना भारताविषयी विशेष माहिती दिसत नाही आहे. नाही सर, त्या 100त तुम्ही सरस होता. तर म्हणून माझ्या लेक्चरचं टायटल होतं फ्रॉम गांधी टू गांधी इन इंजिनिअरिंग, मोर फ्रॉम लेस फॉर मोर. आता इथे गांधी कुठे आले? तर म्हटलं तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग माहिती आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग माहिती आहे, गांधीयन इंजिनिअरिंग हा काय नवीन प्रकार? तर म्हटलं गांधीजी म्हणाले होते की देर इज इनफ फॉर एव्हरी वन नीड बट नॉट फॉर एव्हरी वन्स ग्रीड. म्हणजे प्रत्येकाच्या ज्या गरजा आहेत ते पुरवण्यापर्यंत आपल्याकडे हे आहेत, साधनं आहेत, पण प्रत्येकाचा जो लोभ आहे तो हे करण्यासाठी आपल्याकडे साधनं नाही आहेत. ह्याच्यामधनं काय आलं, याचा अर्थ असा की आपले जे प्रेझेंट रिसोर्सेस आहेत, एक्झॉस्टिबल आहेत, ते जरा केअरफुली वापराल. यूज लेस अँड लेस ऑफ देम टू क्रिएट मोर आउट ऑफ देम सो दॅट यू कॅन लिव्ह इट फॉर मोर अँड मोर पीपल. पुढची जनरेशन, सेकंड, थर्ड, फोर्थ वगैरे, दॅट बिकम मोर फ्रॉम लेस फॉर मोर. आणि का कुणाच ठाऊक त्या MLMमध्ये मोर फ्रॉम लेस फॉर मोरमध्ये काहीतरी एक जादू होती आणि लोकांना ते पटलं. कारण आपण नॉर्मली काय करतो, वी डू मोर फ्रॉम मोर फॉर लेस अँड लेस पीपल. आताच बघा iPhone 17 आला आहे. बरोबर. त्याच्या आधी iPhone 16 होता, 15 होता, iPhone 5 होता. बरोबर. आणि जसं 5 to 17 तुम्ही करत गेलात तशी त्याची कॉस्ट वाढत गेली आणि कमी कमी लोकांना ते मिळत गेलं. याचा अर्थ इट इज मोर फ्रॉम मोर फॉर लेस अँड लेस पीपल. आपल्याला तसं नको आहे. आपल्याला मोर फ्रॉम लेस फॉर मोर अँड मोर पीपल. ह्याचा अर्थ असा की ज्याला आपण अफोर्डेबल एक्सलन्स म्हणू, जो सर्वांना परवडेल, नॉट जस्ट पार्ट ऑफ प्रिव्हिलेज फ्यू, सर्वांना परवडेल अशा प्रकारे, पण हाय क्वालिटी. आता हे आपण कसं करू? कारण हाय क्वालिटी म्हटलं की हाय कॉस्ट, किंमत वाढणारच. तर मी त्यांना हे समजून सांगितलं की हे करण्यासाठी काय करावं लागेल, याचा जगाला फायदा काय होईल आणि हे करण्यामध्ये भारत कसा अग्रेसिव्ह आहे. मी थोडा असा ज्याला आपण ट्रॅव्हलिंग सेल्समन म्हणतो, मार्केटिंग इंडिया, मार्केटिंग भारत, तसं आहे. तर ते मला सांगावं लागलं. आणि त्याच्यानंतर CK प्रल्हाद आणि मी एक पेपर लिहिला. त्याचं टायटल होतं इनोव्हेशन्स होली ग्रेल, मोर फ्रॉम लेस फॉर मोर. अच्छा. आणि हे बिझनेसमॅनसाठी होतं. अच्छा. कारण बिझनेसमॅन काय करतात, दे डू वेल अँड दे डू गुड, म्हणजे बराच पैसा कमवतात. अरे आणि मग आपण गरिबांसाठी काय केलं म्हणून एक फाउंडेशन, एक ट्रस्ट, CSR वगैरे, दॅट इज डुईंग वेल अँड डुईंग गुड. पण मी म्हणतो वाय नॉट डुईंग वेल बाय डुईंग गुड. म्हणजे बाय डुईंग गुड इट सेल्फ इज अ बिझनेस. कळलं की नाही? लोकांचं भलं करण्यामध्ये हे आहे. आणि ते जर भलं करायचं असेल तर तुम्हाला एक्सपेन्सिव्ह मोठी प्रोजेक्ट्स, आपले प्रॉडक्ट्स करून कामाचं नाही, ती सगळ्यांना परवडणारी अशी करायला पाहिजे. आणि त्यानंतर तो पेपर एवढा फेमस झाला की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने त्याच्यावर सेशन केलं. कारण आज जर आपण जगाकडे पाहिलं तर आपले 2 मुख्य प्रश्न काय, क्लायमेट चेंज आणि ज्याला आपण इनइक्वॅलिटीज म्हणू. कळलं की नाही? श्रीमंत जास्त श्रीमंत होत आहेत, गरीब आणखी गरीब होत आहेत, आणि त्या दोघांमधली दुरी वाढते आहे. ती कमी कशी करायची याच्यावर एकच उपाय म्हणजे मोर फ्रॉम लेस फॉर मोर. आणि त्यानंतर मला आठवतं मी माझ्या आईच्या नावाने अंजनी माशेलकर फाउंडेशन तयार केलं. आणि तिची शेवटची इच्छा होती, म्हणजे एक गंमत म्हणून सांगतो तुम्हाला मी, की मी दिल्लीत काम करायचो आणि विकेंडला पुण्यामध्ये यायचो. प्रयोगशाळेतनं मी कधी बाहेर पडलो नाही.
नेहमी काम करत राहिलो. आणि त्यावेळी मला एक सवय होती की खिशात पैसे असायचे माझ्या, आणि जे असायचे मी तिला द्यायचो. अच्छा. आम्ही तिला कधी विचारलं नाही की तू त्या पैशाचं काय केलंस. ती गेली आणि त्यानंतर माझी मुलगी श्रुती तिच्या साड्या वगैरे असं सगळं लावत होती, आणि तिला त्याच्यात ते सगळे पैसे सापडले. हो. आणि त्यात तिने लिहिलं होतं की आपलं मूळ विसरू नको. कारण माझा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता. माझे वडील, मी 6 वर्षाचा असताना गेलो होतो. आई माझी मला मुंबईला घेऊन आली. दिवसाला 2 वेळा जेवायची भ्रांत होती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मी अनवाणी होतो. महानगरपालिकेच्या दिव्याखाली मी अभ्यास केला. महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो, मराठीत शिकलो. काही बिघडलं नाही बरं, काही सांगू इच्छितो. तर हे सगळे तुमच्याकडनं आदर्श घेण्यासारखे. तर हे विसरू नकोस तू. आणि जे गरिबांसाठी काहीतरी ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान करतात, कळलं का, त्यांच्यासाठी तू काहीतरी कर, कळलं. आणि त्यावेळी मला त्या स्फूर्तीने मी ते अंजनी माशेलकर फाउंडेशन केलं की गरिबांसाठी काहीतरी करायचं. मग गरिबांसाठी काय, तर हा इनोव्हेशनचा हा जो भाग असतो, तर त्यामध्ये जसं सांगितलं जास्तीत जास्त महाग वस्तू होतात आणि त्या गरिबांना परवडत नाही. बरोबर. पण जास्तीत जास्त हायेस्ट क्वालिटीच्या वस्तू आपण कशा बनवू शकू आणि त्या गरिबांना कशा कामी येतील हे पाहण्यासाठी मी केलं. आणि मग मी आरोग्यावर भर दिला. अच्छा. हां, कारण शिक्षण आणि आरोग्य हे 2 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. बरोबर. आणि त्या आरोग्यामध्ये आपण काय करायचं, तर ज्याला मी बेस्ट प्रॅक्टिस म्हणतो, ती न करता नेक्स्ट प्रॅक्टिस, जगाच्या पुढे जाऊन. अच्छा. मला असं नेहमी वाटतं की इंडिया शुड नॉट बी अ फॉलोअर, इट शुड बी अ लीडर. जगाच्या पुढे जाऊन काहीतरी करायला हवं. आणि त्यात अर्थात रिस्क आहेत, पण ते करणं महत्त्वाचं आहे. आणि अफोर्डेबल एक्सलन्स, म्हणजे सगळ्यांना परवडेल पण त्याचवेळी हाय क्वालिटी असं. आणि मी अवॉर्ड द्यायला सुरुवात केली, तर त्यातल्या काही अवॉर्ड्सची मी तुम्हाला कल्पना देतो. आता उदाहरणार्थ, एखाद्या स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर आहे असं समजा, तिला काय करावं लागतं, व्हॉट इज द बेस्ट प्रॅक्टिस, मॅमोग्राफी करावी लागते. ती फार पेनफुल असते, रेडिएशन खर्चिक असते, कळलं का. ते न करता ही डिव्हाइस तयार करण्यात आली, याला आयब्रेस्ट असं म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये स्तनावर केवळ हे नुसतं असं 2 मिनटं फिरवलं की आपल्याला कळतं कॅन्सर आहे की नाही, कळलं का. आणि एक स्कॅन करायला फक्त $1. बापरे. आज हे FDA सर्टिफाईड आहे, म्हणजे अमेरिकेच्या सगळ्या रेग्युलेटर्सने सर्टिफाय केलेलं आहे. आज हे 20 देशात गेलेलं आहे. आणि जवळजवळ 20 लाख स्त्रिया याच्यामध्ये टेस्ट झाल्यात. आपल्या भारतामध्ये आणि भारतीय प्रोडक्शन आणि भारतीय प्रोडक्ट आहे. सर्वात महत्त्वाचं, मेड इन इंडिया फॉर द वर्ल्ड. 20 देशात ते आज गेलेलं आहे. आपण करू शकतो, आपली मुलं करू शकतात, कळलं का. आणि त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे हे अनेक ह्याने, म्हणजे गुजरात म्हणा, महाराष्ट्र म्हणा, बिहार म्हणा, आता आपण जसं बोलतो आहे त्यावेळी बँगलोर म्युनिसिपल कॉर्पोरेशन 1 लाख स्त्रियांचं हे करते. गोव्यामध्ये 2 लाख स्त्रियांच्या टेस्ट झाल्या वगैरे वगैरे. ह्याचा अर्थ तुम्ही पाहा आता की किती स्त्रिया वाचू शकतील. कारण ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे हे कळायलाच वेळ लागतो. आणि जेवढ्या आधी आपल्याला तो कळतो तेवढा तो बरा होण्याचा जास्त चान्स असतो. हा एक भाग झाला. हा अफोर्डेबल एक्सेल. बरोबर. ओरल कॅन्सर. ओरल कॅन्सरमध्ये काय असतं, तंबाखू येते, तुम्हाला कल्पना आहे त्याची, जाहिराती पण येतात. आणि त्याच्यामध्ये काय असतं की बायोप्सी करावी लागते. आणि त्यासाठी इथून सॅम्पल घ्या, मग इथून सॅम्पल घ्या, इथून सॅम्पल घ्या, बरेच सॅम्पल घ्यायला लागतात आणि फार महाग असतं. तर हे जे अंजनी माशेलकर अवॉर्ड आहे, हे असं आहे की टूथब्रशसारखं दिसतं, पण हे नुसतं तुम्ही तोंडातनं फिरवा, कुठेही 2 मिनिटात तुम्हाला आहे की नाही कळतं, कळलं का. आणि खर्च फक्त $200, 2,000 नव्हे, 3,000 नव्हे, 5,000 नव्हे, कळलं का. इतकं स्वस्त. आणि ह्यानी आता हजारो लोकांचं टेस्ट झालेले आहेत, केवळ भारतात नव्हे तर हे संबंध जगभर प्रसिद्ध झालेलं आहे, कळलं का. त्यानंतर ECG म्हणतो आपण. ECG म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम. हार्टचा प्रॉब्लेम आहे, आपण नॉर्मली काय करतो, हॉस्पिटलमध्ये जातो, आडवे होतो, मग ती नर्स येते, लीड्स लावते, 12 लीड्स लावते सगळीकडे. हो.
आणि जवळजवळ अर्धा तास लागतो, मग आपल्याला राईटअप मिळतो आणि महागडा पण असतो. त्याच्याऐवजी हा पोर्टेबल ECG आहे, हो. खिशात ठेवता येतो. कसा करायचा? याला बघा, हे 2 सेन्सर्स आहेत. या 2 सेन्सरवर बोटं ठेवायची. हो. कळलं की नाही? ECG बाहेर. 15 सेकंद नाही. त्याच्यानंतर हा एक सेन्सर आहे, हे आपलं हृदय. 1 2 3 1 2 3 हे सगळं करायला साधारण 3 मिनटं लागतात. वा. कळलं का? आणि त्यामध्ये अशी याच्यामध्ये सोय आहे की यातून मेसेज जातो हो. तुम्हाला पाहिजे त्याच्या मोबाईलवर, अच्छा. आणि तो ECG तिथे हे होतो. ह्याचा अर्थ असा की खेडेगावातली एखादी स्त्री असली तरी तिला हे अगदी म्हणजे थर्मामीटर वापरण्यासारखंच आहे, इतकं सोपं आहे. हो. ECG हे होतो. आज हा 16 देशात गेलेला आहे हो. आणि लाखो स्त्रियांचं आणि पुरुषांचं त्यांनी ॲनालिसिस केलेलं आहे. खर्च फक्त 20-25 रुपये. बापरे. म्हणजे ज्याला मी अफोर्डेबल एक्सलन्स म्हणतो. मग ते $1 म्हणा, $200 म्हणा, हे अशा प्रकारे जवळजवळ 14 ह्यांना आम्ही अवॉर्ड दिलेले आहे. अवॉर्ड छोटं आहे, 1 लाखाचं, ते महत्त्वाचं नाही आहे. आम्ही त्यांना मदत करतो नंतर. कारण असं असतं, लोकांना पण कळतं त्याच्या. हां, लोकांना पण कळतं. कारण त्याच्यामध्ये असं असतं की एखाद्या डॉक्टरकडे गेलात की तुम्हाला ते महागडी टेस्ट करायला लावतात, ज्याला तुम्हाला लाखो रुपये लागतात. त्याची आवश्यकता नाही. आता हे पुढे गेलेलं आहे. आम्ही नुसती अवॉर्ड देत नाही, त्यांना मदत करतो. कारण ह्या गोष्टी अशा आहेत की या गरिबांसाठी हे आहेत. यांनी तुम्हाला प्रचंड पैसा लगेच करता येत नाही. म्हणून जरा मी इंग्रजीमध्ये नेहमी म्हणतो की दीज यंग बॉयज दे गो फॉर व्हॅल्यूज अँड नॉट व्हॅल्युएशन्स. दे वॉन्ट टू ब्रिंग नॉट बिलियन्स ऑफ डॉलर्स बट ब्रिंग स्माईल ऑन द फेसेस ऑफ बिलियन्स. कळलं की नाही? कोट्यावधी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य कसं येईल ते त्यांना महत्त्वाचं आहे. रादर 100 कोटी 200 कोटी 500 कोटी करा. कळलं की नाही? अशी ही आपली तरुण मंडळी आहे. मला त्यांचा फार अभिमान आहे. तुम्ही स्वतः संशोधक किंवा वैज्ञानिक आहात, म्हणजे तंत्रज्ञान, विज्ञान, सायन्स ह्या सगळ्यामध्ये एवढं संशोधन केलं आहे. हळदीचं पेटंट तुम्ही कसं आपल्याकडे खेचून आणलं सगळ्या जगाला माहिती आहे. बासमती तांदूळ हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे, त्याचं पेटंट कसं आणलं हे सगळ्यांनाच माहिती आहे. ही सगळी कामं ही केलीत. शिवाय तुम्ही आपल्या देशाचं म्हणजे सरकारसाठी सुद्धा तुम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जी धोरणं आखली जातात हे खूप महत्त्वाचं काम आहे. कारण जेव्हा सरकार विज्ञान तंत्रज्ञानात संशोधनाला प्रोत्साहन देतं तेव्हाच असे शोध आपल्या देशात लागू शकतात. तर ती धोरणं ठरवण्यासाठी सुद्धा मार्ग देण्याचं काम तुम्ही सर केलं. त्यात एक महत्त्वाचा भाग आहे. माझा रेकॉर्ड आहे बरं का. 16 माशेलकर कमिटीज आतापर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि इतरांनी केलेल्या. तर त्यामध्ये एक देर वॉज अ सेईंग दॅट वेन इन डिफिकल्टी फॉर्म अ माशेलकर कमिटी. तर हा जो देशाचा विश्वास कळलं की नाही काही हे, तर त्यामुळे मी एज्युकेशन म्हणा, हेल्थ म्हणा, ड्रग रेग्युलेटरी ह्याचं म्हणा, किंवा इव्हन महाराष्ट्राचं आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं धोरण, तर ते कसं हे करायचं, तर सगळीकडे त्या माशेलकर कमिटीचा. पण मी म्हणेन की लोकांचा विश्वास हे फार त्याच्यात महत्त्वाचं होतं. कळलं का? लोकांचा. आणि म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, 1/1/2005 वॉज द डेट वेन ट्रिप्स कंप्लायंट पॅटर्न रेग्युलेशन चेंज करायचं होतं. आणि शेवटी ते डॉक्टर कलामांकडे गेलं. कारण ते प्रेसिडेंट होते ॲक्सेंट द्यायला. मला आठवतं सुनामीचा दिवस, मी अहमदाबादमध्ये होतो. मला त्यांचा फोन आला, माशेलकर आय एम गोइंग टू टेस्ट यू आउट. ते म्हटलं काय झालं? तर म्हणे ते असं असं आलेलं आहे आणि मी ते सही करण्याच्या पूर्वी मला तुला कन्सल्ट करायचं. आणि त्यांनी जवळजवळ अर्धा तास मला क्वेश्चन आन्सर केलं. आणि मग शेवटी म्हणाले, त्यांची एक स्टाईल होती बोलायची, ते फार जवळ होते मला. माशेलकर आय ट्रस्ट यू, सो आय एम गोइंग टू साईन यू, बट इफ एनिथिंग गोज रॉंग यू आर रिस्पॉन्सिबल. म्हणजे अशा प्रकारचे आमचे हां, पंतप्रधान म्हणा, राष्ट्रपती म्हणा, हे म्हणा, या लोकांचा विश्वास एक होता. आणि त्याच्यामुळे त्या धोरणांमध्ये मला भाग घेता. बरोबर. आजकालच्या आपल्या देशातल्या तरुण पिढीबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की आपली तरुण पिढी हे आपलं भविष्य आहे, हे तर ऑब्व्हियस आहे.
मला आठवतं अटल बिहारी वाजपेयीजी नेहमी म्हणायचे की आय टी इज इंडियाज फ्युचर. आय टी म्हणजे इन्फॉर्मेशन तेव्हा टेक्नॉलॉजी. ते खूप बूममध्ये होतं. हो, तर मी पण म्हणायचो की आय टी इज इंडियाज फ्युचर बट नॉट आय टी ॲज इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंडियन टॅलेंट. हो. आपलं सर्वात मोठं भाग्य म्हणजे आपला देश तरुण आहे आणि ते आपलं भविष्य आहे. नंबर 1. नंबर 2, त्यांनी दाखवलं आहे की आपण काय करू शकतो. 2016मध्ये आपण बघितलं आणि आता बघितलं तर केवढा प्रचंड फरक आहे. हो. आपल्याला युनिकॉर्न म्हणजे $1 बिलियन मार्केट कॅप आपण ज्याला म्हणतो, तशी दर वर्षाला एक यायची. अच्छा. कळलं का? पण 2021मध्ये दर आठवड्याला एक आला. बापरे. ह्याचं कारण म्हणजे आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी जो स्टार्टअप इंडिया प्रोग्राम सुरू केला, लक्षात आलं की नाही, आणि त्याच्यामध्ये विविध सुविधा त्यांनी दिल्या, पॅटंटिंगची म्हणा, फंडिंगची म्हणा किंवा इतर हे म्हणा. बरोबर. तर त्यातला महत्त्वाचा भाग हा टॅलेंट, टेक्नॉलॉजी आणि ट्रस्ट, विश्वास असणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मुलांवर त्या विश्वास ठेवायला पाहिजे, पण त्यांच्यावर विश्वास ठेवून नुसता कामाचं नाही, त्यांना मदत करणं, मार्गदर्शन पाठबळ करणं हे देणं. फार महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं हेच मार्गदर्शन देण्याचं काम गरजे मराठीकडनं करण्याचा प्रयत्न होतोय. आणि तुम्ही पण त्यांना आशीर्वाद दिलेला आहे असं मी म्हणेन गरजे मराठीला, तुमच्या अनुभवातनं सुद्धा. तर गरजे मराठीबद्दल आणि गरजे मराठी याच्यासाठी कसा उपयोग करू शकते असं वाटतं तुम्हाला तरुणांना पुढे प्रचंड करता येईल. मला आता आपण दुसरा माझ्या आवडीचा विषय या पुस्तकानंतरचा म्हणजे गरजे मराठी. आनंद गानू आणि मी, माझी भेट मला वाटतं 1 मे 2017ला झाली. आणि त्याचं विशेष कारण म्हणजे त्यांनी आपली मराठी मंडळी वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन त्यांनी झेंडा लावला होता. बरोबर. आणि त्यांच्याविषयी विशेष कोणाला माहिती नव्हतं आणि म्हणून त्याने एक पुस्तक केलं आणि त्याचा प्रिफेस फॉरवर्ड त्यांनी मला लिहायला सांगितलं. आणि तो माझ्या हातेच रिलीज झाला. मी मुख्य अतिथी होतो त्यावेळी. आणि त्यावेळी मला आठवतं की आनंदचं आणि माझं बोलणं झालं आणि आनंद आणि इतर बरीच मंडळी त्याच्यामध्ये काम करतायत अर्थातच. आणि त्यानंतर पुढे जाऊन काय करता येईल मराठी ह्याच्यासाठी. एक तर त्यांना प्रसिद्धी देणं, ते त्या पुस्तकाने झालं, पण त्याच्या पुढे जाऊन काय करायचं तर त्याच्यामधला हा भाग आला. कारण त्यावेळी स्टार्टअप इंडिया मुवमेंट सुरू झाली होती. आणि आपण मी नेहमी म्हणायचो की वाय डू इंडियन जीन्स एक्सप्रेस इन सिलिकॉन व्हॅली बट नॉट इन इंडस व्हॅली. आपली मंडळी तिकडे जाऊन चांगलं काम करतात. बरोबर. कळलं का? ब्रेन ड्रेन हा जो भाग आहे तो होतो. तर आपल्याकडे हे का होऊ शकत नाही. आणि या विषयाची चर्चा झाल्यानंतर मला खरंच कौतुक वाटतं आनंदचं आणि सगळ्या टीमचं. त्यांनी अनेक हे केल्या. पहिली गोष्ट म्हणजे गरजे मराठी ग्लोबल इनोव्हेशन अकॅडमी, ती माझ्या मते फार महत्त्वाची आहे. कारण इनोव्हेशन इज द की. मी नेहमी म्हणतो आय इन इंडिया मस्ट स्टँड फॉर नॉट इनिबिशन, नॉट इमिटेशन, फॉर इनोव्हेशन. तर त्या इनोव्हेशनला भर देण्यासाठी काय काय इकोसिस्टम करावी लागते त्यामध्ये त्यांनी काम केलं. प्रोफेशनल ट्रेनिंग सेंटर्स म्हणा. आणि त्याशिवाय इथून तिथे जाऊन यशस्वी झालेली मंडळी, तर त्यांना ते सगळे मंत्र माहीत आहेत यशस्वी होण्याचे, आपल्या मुलांना माहिती नाही, तर त्यांना मार्गदर्शन लागतं. दुसरं असं असतं की स्पीड आणि डायरेक्शन. मार्गदर्शक काय देतो? स्पीड आणि डायरेक्शन. हो, तुम्ही ग्रेट स्पीडने जाता चुकीच्या डायरेक्शनमध्ये, काय फायदा? तर ते डायरेक्शन कसं द्यायचं ते झालं. नंतर गरजे मराठी ग्लोबल स्टार्टअप सेंटर त्यांनी सुरू केलं. आपण आता अनेक देशात आहोत, US मध्ये, कॅनडामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये वगैरे वगैरे. ते त्यांनी सुरू केलं. GMG व्हेंचर कॅटलिसिस हा एक नवीन प्रकार. कारण व्हेंचर कॅपिटल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अर्ली सपोर्ट. बरोबर. तर मी म्हणेन की त्यांनी हे जे जोडण्याचं काम केलेलं आहे, मनं तर त्यांनी जोडलीच, सगळ्यांना एकत्र आणून, कळलं की नाही. पण हे जे मॅटर आहे, ग्रे मॅटर, ब्रेन, कनेक्टिंग द ब्रेन्स अँड गेटिंग द बेस्ट आउट ऑफ दोज बाय बिईंग वेअर इज बेसिकली, कळलं का. हे माझ्या मते गरजे मराठीने मोठं काम केलेलं आहे. बाहेरच्या देशांच्या संशोधनाची किंवा विज्ञानाची आणि आपल्या भारतात होणाऱ्या संशोधन आणि विज्ञानाची जर आपल्याला तुलना करायची असेल तर भारत कुठे असं वाटतं तुम्हाला? ते आपण जे माप घेतो त्याच्यावर अवलंबून आहे.
हल्लीच मी एक इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, ज्याचा मी प्रेसिडेंट होतो, त्याची 90 वर्ष होतात म्हणून एक लेख लिहिला आहे मी. आणि त्यामध्ये मी दाखवलेलं आहे की इंडियाज एफिशियन्सी अँड प्रोडक्टिव्हिटी इज द हायेस्ट इन द वर्ल्ड. ओ. आणि हे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स म्हणून एक आहे, त्याच्यामध्ये अनेक इंडिकेटर्स आहेत आणि त्याच्यामध्ये एफिशियन्सीमध्ये आपण हायेस्ट आहे. याचा अर्थ काय? माझं एक टेबल आहे ज्याच्यामध्ये मी अनेक देश आणि भारत. त्यांचा GDP पर कॅपिटा किती आहे, ती इन्व्हेस्टमेंट R&Dमध्ये किती करतात, कळलं का, आणि त्याचा जो आउटपुट आहे इन टर्म्स ऑफ रिसर्च पेपर्स तो केवढा आहे हे दाखवलं आहे. अच्छा. आणि मी दाखवलेलं आहे की नंबर 1 कोण येतं माहिती आहे का? भारत. काय सांगता? पर डॉलर. अरे वा. पर डॉलर. हो. आणि याचं कारण असल्यामुळे हेच असल्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये हा महत्त्वाचा भाग की वन, इंडियन टॅलेंट इज द बेस्ट इन द वर्ल्ड अँड इट कॅन प्रोड्यूस वा. नॉलेज प्रॉडक्ट्स ॲट द लीस्ट कॉस्ट. जेव्हा मी नॅशनल केमिकल लॅबॉरेटरीचा अध्यक्ष होतो, डायरेक्टर होतो, पहिल्या दिवसाचं माझं भाषण आहे, हां. नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी विल बिकम इंटरनॅशनल केमिकल लॅबॉरेटरी. वा. आणि त्याची गंमत सांगतो, वी विल लायसन्स अवर पॅटर्न्स टू द बेस्ट इन द वर्ल्ड. हो. आणि हे फार धाडसी होतं. लोक मला डेंजरस ऑपरेटिव्स म्हणतात, त्यातला डेंजरस हा भाग होता. का डेंजरस? कारण 39 वर्षामध्ये त्यांनी एकही अमेरिकन पॅटर्न केलं नव्हतं त्या लॅबॉरेटरी. आणि मी म्हणतोय की अमेरिकन पॅटर्न आम्ही काढू आणि ते विकू. हे 1989मध्ये मी बोललो. आणि 1991मध्ये 3 US पॅटर्न्स सॉलिड स्टेट पॉलिकार्बोनेट पॉलिकंडेन्सेशनवर आम्ही जनरल इलेक्ट्रिक ह्या कंपनीला विकली, $1 मिलियन त्यावेळी. आणि जनरल इलेक्ट्रिक वॉज द लीडर इन पॉलिकार्बोनेट. 40% मार्केट शेअर त्यांना दाखवलं. त्याचं कारण आपली ही जी बुद्धिमत्ता आहे, कळलं का, तिला वाव द्यायला पाहिजे. कारण पूर्वी काय व्हायचं की आम्ही नवीन काही केलं की आपण फक्त कॉपी करायचो. बरोबर आहे. नवीन काही केलं आणि इंडस्ट्रीकडे गेलो की अरे बट हॅज युरोप डन इट, हॅज US डन इट, हॅज, मग आपण कसं करू शकू? म्हटलं ठीक आहे, आपण मी तुम्हाला देत नाही, मी व्हॉट इज माय मार्केट इज ग्लोबल. हे झाल्यानंतर जनरल इलेक्ट्रिकला हे कळून चुकलं की आपल्या टॅलेंटची ताकद काय आहे. नंतर जॅक वेल्स चेअरमन तिथपर्यंत गेलं. जॅक वेल्स सेड, इफ दे आर सो गुड, वाय आर वी नॉट देअर. आणि त्यांनी जॅक वेल्स R&D सेंटर सुरू केलं. पहिल्या दिवशी मला बोलवलं होतं त्याने, मला अजून आठवतं, मी स्टेजवर होतो आणि त्यांना प्रश्न विचारण्यात आला, वाय आर यू हिअर. आपले पत्रकार त्यांनी याच विषयावर त्यांना विचारलं. ते म्हणाले, बिकॉज वी गेट द हायेस्ट इंटेलेक्च्युअल कॅपिटल पर डॉलर हिअर. जास्तीत जास्त बौद्धिक संपदा प्रत्येक डॉलरला आम्हाला इथे मिळते. अच्छा. आणि ते झाल्यानंतर आज किती R&D सेंटर्स आहेत माहिती आहेत का? किती? 1500. काय सांगता? बापरे. 1500. कळलं का? हां. ह्याचा अर्थ जगात आणि जवळजवळ 1/3 पॅटर्न्स जे आहेत ती बँगलोरमधनं आणि इतर सेंटर्समधनं येत आहेत. म्हणजे इंडियन इंटेलेक्ट इज प्रोड्युसिंग इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी फॉर द होल वर्ल्ड टुडे. ही आपली क्षमता आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, ही जी ताकद आहे, ही भारतीय उद्योगाने वापरली पाहिजे. ती माझी तक्रार आहे. बरोबर. कारण भारतीय उद्योगाचा जो खर्च आहे R&Dवर तो फार कमी आहे, जगात सर्वात कमी आहे. कळलं की नाही? आता हळूहळू बदलता येते आणि ते बदलण्यासाठी सुद्धा आम्ही वेगळे प्रयत्न केले. आता आपल्या पंतप्रधानांनी फ्युएल सेल, ज्याला प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन बेस हायड्रोजन फ्युएल सेल म्हणतात, ती रिलीज केली. ते का महत्त्वाचं आहे? कारण आज आपण डिझेल बंद करतो, हे बंद करतो, कार्बन डायऑक्साईड तयार होतो, बाकीचे गॅसेस तयार होतात. त्याच्याऐवजी जर तुम्ही हायड्रोजन बर्न केला तर पाणी तयार होतं. कळलं की नाही? तर त्याला ते कन्वर्ट करतं, त्याला फ्युएल सेल असं म्हणतात आणि ते इलेक्ट्रिसिटी जनरेट करतं. कळलं की नाही? म्हणजे एकदम क्लीन टेक्नॉलॉजी, ग्रीन टेक्नॉलॉजी. तर त्यांनी कोचिन शिपयार्डमध्ये ज्या कॅटामॅरन्स असतात 50 पॅसेंजर एकाकडून दुसरीकडे, तिकडे डिझेल इंजिन्स वगैरे असायची, ते रिप्लेस केली. प्राईम मिनिस्टरनी ते रिलीज केलं. कळलं का? आणि त्यानंतर त्याचा परिणाम असा होणार आहे की हरिनौका हा प्रोजेक्ट आहे की आपले सगळे वॉटरवेज जे आहेत ते सगळे ग्रीन होतील आता. आणि कल्पना करा की ही जी फ्युएल सेल बनवलेली आहे ही आपल्या पुण्यातल्या KPIT टेक्नॉलॉजी
पुण्यातली नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी वा. आणि सिक्री करायकोडी आपली बनवलेली आहे आणि ही जगाच्या पुढे आहे. वा. कॉस्टमध्ये कमी आणि परफॉर्मन्समध्ये. ह्याचा अर्थ लिडरशिप. आपण संबंध जगाचे वॉटरवेज ग्रीन करू शकतो. पण याची सुरुवात कधी झाली? जेव्हा फ्युएल सेलचं कोणी नावसुद्धा घेत नव्हतं तेव्हा. म्हणजे वी आर नॉट फॉलोअर्स, वी आर लीडर्स इन टर्म्स ऑफ थिंकिंग. कळलं की नाही? तर असं आहे ज्याला आम्ही न्यू मिलेनियम इंडियन टेक्नॉलॉजी लिडरशिप इनिशिएटिव्ह म्हणतो. त्याच्यामध्ये सुद्धा हा आत्मविश्वास आहे. आत्मनिर्भर भारत आपण आत्मविश्वासाशिवाय करू शकत नाही. आणि माझी स्ट्रेंथ म्हणा किंवा विश्वास म्हणा, हा आत्मविश्वास. सर, इतका वेळ आपण बोलतोय आणि तुमच्याकडे खरंच खूप आहे बोलण्यासारखं, आम्हाला ऐकण्यासारखंही खूप आहे, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. पण तुम्ही गरजे मराठीच्या या कार्यक्रमाला खास करून ही मुलाखत आम्हाला दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद.